त्यांना स्वच्छ भाव असावा, काही जागा कमी पाहिजे असं भाव तुम्ही दिलं आणि त्यामुळे हा घटना दुरुस्तीचा गाव त्यांचा होता तो सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन हलून काढला. या देशाची घटना त्याचं वाचलं. निवडणूक झाली, आता महाराष्ट्राची निवडणूक आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो गेली 18 वर्ष राजभवन त्यांच्या सरकारांचं राज्य आहे. कधी देवेंद्र फडणवीस असतात, कधी हल्ली शिंदे साहेब असतात. सतत राज्य त्यांनी हातामध्ये घेतलं आणि त्याच्या डोक्याचा विचार हा पुन्हा एकदा लोकशाहीच्या सामान्य माणसाचा अधिकार हा नियंत्रित कसा ठेवता येईल आणि अनेक कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतले. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना एका वेगळ्या रस्त्यावर न्यायचं हा त्यांचा डाव होता. काही कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतले. आपण सगळे ऐकत होतो. त्यांनी एके दिवशी सांगितलं की या देशाच्या सगळ्या आमच्या मुली बहिणी माझ्या लाडकी आहेत. लाडकी बहीण आणि लाडकी बहीण जी कोणी असेल त्याला एक विशिष्ट रक्कम त्याची 1500 रुपये दर महिन्याला आमच्याकडून दिले जाईल. लोकांना असं वाटतं बरं नाही आपल्या बहिणीला 1500 दिसतात, पण ते 1500 दिले. ते 1500 देऊन त्याच्या कायमचा खर्च सुद्धा नाही. एका बाजूला मुलींना अर्थसहाय्य करायचं, लाडकी बहीण म्हणून तिला 1500 रुपये द्यायचे, आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये कधी घडत होतं स्त्रियांच्यावर मुलींच्यावर अत्याचार वाढण्याचं चित्र दिसतं. ठाणे जिल्ह्यामध्ये एका तालुक्याच्या एका शाळेच्या 2 लहान मुलींचा अत्याचार केले. ते अत्याचार करणारे त्या शैक्षणिक संस्था आणि याच्याशी कोणते संबंधित होतात असं ऐकायला मिळतं. त्याची गमतीची गोष्ट शाळेसारख्या ठिकाणी मुलींचा अत्याचार होतो आणि हे तुमच्या माझ्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये ज्या शिवछत्रपतींनी स्त्रियांची प्रतिष्ठा केली, ज्या शिवछत्रपतींनी कन्यांच्या सुरेदाराची सून तिला छत्रपतींच्या समोर त्यांच्या अधिकाऱ्यांनी सादर केल्याच्या नंतर छत्रपतींनी सुरक्षावर येऊन तिचा सन्मान केला आणि स्वच्छ सांगितलं की माझी आईची सुंदर असते तर मी सुंदर असतो. हा शिवाजी महाराजांचा स्त्रियांच्याकडे लागल्याचा दृष्टिकोन होता आणि त्या राज्यामध्ये अशा प्रकारची गोष्टी घडायला लागली. आज स्त्रियांना संरक्षण नाही. मध्यंतरी आपल्याला बाहेर आहे. गेल्या 6-8 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 700पेक्षा जास्त स्त्रियांच्यावर अत्याचार करण्यात आले. अनेक ठिकाणी महिलांना कुठेतरी उशीर नेले. ते घरच्यांना सापडत आहेत, त्यांचा भत्ता लागत नाही, पोलीस चौकशी करत आहेत, त्यांच्या हाताला लागत नाही. ही अवस्था महाराष्ट्रात कधी नव्हती. आणि पहिल्यांदा गरज कशाची आहे तो महिलांची, मुलीबाळांची, त्यांना सन्मान द्यायचा, पण त्यांना संरक्षण द्यायची गरज आहे. आणि ते संरक्षण देण्याच्यासाठी आजचे राज्यकर्ते कमी पाहिजे. आणि म्हणून अनेक लोकांनी वस्तू निकाल घेतला. या स्त्रियांना अधिक संरक्षण कसं देता येईल आणि त्यासाठी एक खास कार्यक्रम स्वीकारला. त्याच्यामध्ये स्त्रियांच्या संरक्षणाच्या बाबतीत अधिक महत्त्व दिले. एवढंच नव्हे तर त्यांना अर्थसहाय्य करण्याचा निकाल
हा सुद्धा चर्चा केली. हा विषय झाला सिंहाचा. दुसरा महत्वाचा प्रश्न शेतकरी वर्गाचा. कोपरगाव तालुका एक उत्तम शेती करणारा शेतकऱ्यांचा हा तालुका आहे. महाराष्ट्र असो, कर्नाटक असो, उत्तर प्रदेश असो, मध्य प्रदेश असो, पंजाब असो, हरियाणा असो, या सगळ्या राज्यामध्ये आज काळ्या 111 शेतकरी घाम घालतो, शेतीचं उत्पादन वाढवतो आणि या देशाच्या कोट्यावधी लोकांचा पोटाचा भुकेचा प्रश्न हा सोडवतो. हे वैशिष्ट्य या देशाच्या शेतकऱ्यांचे तर महाराष्ट्र सुद्धा अपवाद असते. आपला महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संगीता खिलारी, माजलगाव. ती शेतकऱ्यांची आसपास जो विकतो, देशाला खाऊ घालतो, तो आत्महत्याचा रस्ता झाला नाही. मला आठवत आहे, मी शेती खात्याचं वंचित होतो. लहान असतात शेती खात्याचे वंचित होते. आणि एक दिवशी आम्हाला बातमी कळली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी चौकशी केली, कशासाठी आत्महत्या केली. त्या कलेक्टरने मला कळवलं तो कर्जबाजारी झाला, पैसे देता येत नाही, फेडता येत नाही आणि मग त्यांनी शेवटी जीव दिला. मला आठवत आहे, माहिती घेतली मी. दुसऱ्या दिवशी डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, त्यांच्याकडे गेले आणि मनमोहन सिंग यांना सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतो ही अतिशय गंभीर बाब आहे, त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी आत्महत्या का केली हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी आपण दोघांनी यवतमाळचा दौरा केला पाहिजे. मनमोहन सिंग तयार झाले. दुसऱ्या दिवसाने गेलो नागपूरवरून यवतमाळला. ज्या घरात आत्महत्या केली होती त्या घरच्यांना जाऊन भेटलं. माऊली होती, ज्यांनी आत्महत्या केला त्याची पत्नी, एक मुलगी होती लग्न झालेली आणि एक कॉलेजमध्ये जाणारा विद्यार्थी होता. विचारलं त्या माऊलीला, तुझ्या माणसाने आत्महत्या का केली. तिला बोलता येत होतं, जसा जसा वेळच होता. मी तिची समजून झाली आणि त्याला परत तोच प्रश्न विचारला. तिने सांगितलं माझा नवरा कसला होता, त्याने पीक कोणतं घ्यायचे, त्याने कापूस कव्हाची झडपी घेतली आणि त्यांनी सांगितलं कव्हाची झडपी घेतली. त्या कव्हाशीसाठी औषध घालायला, हे घालायला, त्याच्या औषधं घालायला त्यांनी कर्ज काढले एका खाजगी सावकाराच्याकडे. पीक आलं सोन्यासाठी, अतिवृष्टी झाली आणि सवण पीक उद्ध्वस्त. दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा ग्रस्तांनी सोसायटीचं कर्ज काढले आणि पुन्हा कव्हाच मिळाली आणि कव्हाचं पीक चांगलं आल्याच्या नंतर त्या कव्हाचं एक लाल्या नावाचा रोग होतो, तो रोग पडला आणि उभं पीक दुसरं ते उद्ध्वस्त झालं. दोन्ही पिकं गेली, पण त्या पिकासाठी घेतलेलं कर्ज ते वर्ष त्यांचं डोक्यावर राहिलं आणि 2-3 वर्ष नोटीसा यायला लागली, वसुलीच्यासाठी तगादी यायला लागली. एक दिवशी सावकार दारात आला, दाराची भांडी कुणी बाहेर काढली आणि तो माणूस तो शेतकरी अस्वस्थ झाला. त्याचा अवृत्ता पंचगाव झाला. घराची भाजी कुणी बाहेर काढली, तो मुलीचं सगळे लग्न हे मोजले आणि यामुळे हे दुःख सहन झालं नाही. आणि दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्यांनी बाजारात जाऊन एक इंजिनची वासी आणली, घसा घसा खायला आणि आपला जीव सोडून दिला. कशामुळे घडले, त्याच्या डोक्यावरचं कर्ज फेडण्याची त्याची ऐपत होती. त्याच्या घराची भांडी कुंडी बाहेर काढून त्याच्या अवृत्ता समाजात पंचनामा केला गेला. ते त्याला सहन झाले
राहिलेली अक्कल फेडायची ताकद नाही, त्यासाठी त्यांनी आश्वासन केली आणि ही माहिती घेतली, परत दिली लागेल. मंत्रिमंडळाच्या बैठकीची माहिती दिली आणि निकाल घेतला की या देशामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्याचा रस्ता घ्यायचा नसेल तर जो थर मातेला शेतकरी आहे, ज्याच्या डोक्यावर ओझं आहे, त्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करणं याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्यासाठी 70,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं आणि शेतकऱ्याला त्याचं बाहेर काढून टाकलं. आज काय वाटतं मोदी साहेबांचं सरकार त्यांनी गेल्या महिन्यामध्ये देशाच्या 16 उद्योगपतींचं जवळपास 70,000 कोटीचं कर्ज माफ केलं, त्याचं व्याज माफ केलं, त्याला सवलती दिली. शेतकऱ्याचं कर्ज राहिलं तर तुम्ही माहिती तुम्ही बाहेर करता आणि धनिकासारखं कर्ज असतं आणि तेही पोटी त्यांनी छापवलं तर तिच्या बाबतीत सरकार नसेल. याचा अर्थ हा नाही की मोदी साहेबांचं राज्य शेतकऱ्याच्या दुःखाकडं व्यक्तींची महत्त्व न देणारं राज्य आणि उर्वरित धनिकांच्या हिताची गंभीर करणं हे सूत्र घेऊन राज्य कारभार करणारं असं हे राज्य आणि याचा मार्ग काढला पाहिजे. आम्ही लोकांनी बसून ठरवलं की या देशामध्ये शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज असलं त्याची मोठी रक्कम माफ करायची, त्याला खता औषधाला पैसे द्यायचे आणि त्याचं उत्पादन वाढेल कसं याची खबरदारी घ्यायची. यासाठी एक नवीन भाकं आम्ही हातामध्ये घ्यायचा विचार केलेला आहे. असे 1, 2, 3, 4 वेगवेगळे कार्यक्रम असलेले. त्याच्यामध्ये एक कार्यक्रम असा आहे की तरुण मुलं आज अनेक ठिकाणी कॉलेजेस दिसतात, कोपरगावला कॉलेज आहे. या कॉलेजेसमधून मुलं बाहेर पडली, बदलीला जाईल, नोकरी मिळत नाही, ठिकठिकाणी अर्ज करतात, संधी मिळत नाही. आणि त्यामुळे तरुणांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य यायला लागलं. यातून तरुणांची सुटका करायची असेल तर त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे पुढच्या शिक्षणासाठी, कामधंदा शोधण्यासाठी. आणि मी या मुलांना 4,000 रुपये दर महिन्याला द्यायच्या संबंधीचा विचार आमची आघाडी आज या ठिकाणी करते, त्याची तयारी आम्ही लोकांनी केलेली. आणखी एक प्रश्न आहे की कुटुंबामध्ये माणसं वयस्कर होतात, वडील झाले वयस्कर झाल्याच्या नंतर कधी आजारी पडतात, काही संकटात येतात. आजारी पडल्याच्या नंतर मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला जावं लागतं आणि हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर इलाज होतो. पण इलाज दिल्याच्या नंतर त्या हॉस्पिटलचं वीर हातात आलं की त्याचा रोग आणखी वाढतो. आणि त्या दुःखी माणसाचं, आजारी माणसाची या रोगातून सुटका करायची असेल तर आपण एक विमा उचलण्याचा संबंधीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. आणि त्यामुळे 30,000 रुपये औषधाचा खर्च आणि बाकीचे औषधं मोफत हा देण्याचा संबंधीचा उपक्रम आज आमच्या इंडिया आघाडीने, महाराष्ट्राच्या आघाडीने हातामध्ये घेतला निर्णय घेतलेले. हे सगळे 1, 2, 3, 4 गोष्टी यावेळी तुम्हाला सांगितलं. हे आम्ही करू पाहतो. आज आमच्या हातात सत्ता नाही, आज सोनिया गांधींच्या हातात सत्ता नाही, आज राहुल गांधींच्या हातामध्ये सत्ता नाही, आज आणि आमच्या सरकारांच्या हातात सत्ता नाही. पण या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर सत्तेची आवश्यकता आहे. आणि ती सत्ता हवी असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदानाची जाल त्यावेळेला या सगळ्या कार्यक्रमाची अंमलबजावणी जे करू असतात त्यांच्या हाताला एक प्रकारची शक्ती द्यायची असेल तर मतदानाच्या दिवशी जे काही चिन्ह असेल, आता या मतदारसंघामध्ये जे चिन्ह आहे तुतारी घेतलेला माणूस त्याच्यासोबत वचन लावून मोठ्या मताने
या ठिकाणी संधीचा विजय करणं ही तुमची जबाबदारी आहे. जिथं जिथं महाआघाडीचे उमेदवार असतील त्यांची जी खून असेल त्यांना शक्ती देणं, त्यांना मतदान देणं हे महत्त्वाचं काम तेव्हा सगळ्यांना असेल. आणि मी खात्री दिली हे काम तुम्ही केलं तर मी महाराष्ट्राचा चेहरा बदलू. इथे राजकारण आम्हाला बदलायचे. यापूर्वी अनेकदा आम्ही आपल्याला दाखवलं की महाराष्ट्राचं राजकारण यशवंतराव चव्हाणांच्या सारख्या नेत्यांनी तुम्हाला आम्हाला एक दिशा दिली आणि त्या दिशेनं आपण महाराष्ट्राचा चेहरा हा बदलायचा प्रयत्न केला. पण गेल्या 10 वर्षामध्ये भाजपवाल्यांच्या हातात राज्य केलं आणि या राज्याच्या प्रगतीचे सगळे मार्ग हे कुठल्या कुठे थांबलेले त्याचं मार्ग काढायची आज अतिशय गरज आहे आणि त्यासाठी लोक निवडून दिले पाहिजे. मला आनंद गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या सर्व लोकांच्या वतीने काम करण्याची भूमिका आज संदीप पैसे करतात. अनेक गोष्टी त्यांनी केल्या त्याच्यामध्ये लोकांचं काम केलं, लोकांची सेवा केली. आज या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज आम्ही चालवतो. मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे. या अध्यक्ष त्या स्थानिक कमिटीचे चेअरमन भगीरथ शिंदे आहेत आणि अलीकडे या स्थानिक कमिटीवर संदीप भायखेंना रयत शिक्षण संस्थेनं मुद्दाम निवंचित करून त्यांच्या जबाबदारी टाकली. आणि मला आनंद एका गोष्टीचा त्यांनी काम हातामध्ये घेतलं. कोल्हापूरचं कॉलेजचं एकेकाळी काळेसाहेब आणि कोल्हेसाहेब असताना ते कॉलेज उत्तम चालू होतं. नंतर ते कॉलेज घसरलं. आता ते कॉलेज नीट रस्त्यावर आणायचं होतं आणि त्या दिवशी संदीप भायखेंची नियुक्ती त्या ठिकाणी केली आणि पुढच्या 6 महिन्याच्या आत त्यांनी या कॉलेजचे जे जे प्रश्न होते ते सोडवले. कॉलेज सुधारलं. त्या कॉलेजला लीवांचा जो रिमार्क केला असता त्याच्यातून उंच उभार घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं आणि ते कॉलेज महाराष्ट्राचं एक चांगलं काम होऊ शकेल आणि हे या ठिकाणी करू शकतो. आणि अशा उमेदवाराला तुम्ही लोकांनी मत दिली होती. आज त्यांचा संघर्ष मोठ्या लोकांशी आहे. शंकरराव काळे असते माझ्या मंत्रिमंडळामध्ये ते राज्यमंत्री होते. मी मुख्यमंत्री असताना आणि आम्हा लोकांचं शंकररावांनी अनेक दिवस अति हे उत्तम प्रकारचं काम केलं. ते सरकारमध्ये काम करत होते, ते रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करत होते आणि चांगलं काम करण्यानिमित्त म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो. त्यांच्या नंतरच्या काळामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. शिक्षित व्यक्ती आहे त्याला मदत केली पाहिजे ही भूमिका आमच्या मनामध्ये होती. ते निवडणूक लढवली पाहिजे. त्यांचा पराभव झाला. दुसरी निवडणूक झाली. आम्ही लोकांनी सांगितलं आम्हाला लोकांच्या वतीने निवडणूक लढवा. तो विचार त्यांनी स्वीकारला आणि त्यांची निवडणूक मला आठवत आहे. त्यांच्या निवडणुकीच्या शेवटच्या सभेला मी स्वतः आलो होतो आणि वरती हेच मैदान असावं याचपासून मी त्यांचं पुरस्कार केला, त्यांचं समर्थन केलं आणि त्याच्या निवडणुकीमध्ये त्याचे 300 वर्षांनी त्या सगळ्यात 800 वर्षांनी निवडून आहे. ते निवडून आहे आम्ही लोकांनी त्यांना मोकळं ठेवलं नाही. पण ह्या सभेमध्ये मतं मागताना मी कोल्हापूरच्या जनतेला सांगितलं होतं की तुम्ही यांना निवडून द्या. मी त्यांना महत्त्वाचं काम देईन, त्यांना विश्वास बसून देणार नाही. आणि निवडणुकीमध्ये आपण निवडून दिलं आणि निवडणूक झाल्याच्या नंतर आम्ही त्यांना स्थायी संस्थांचं प्रमुख केलेलं राज्यमंत्र्याचा दर्जा दिला. रयत शिक्षण संस्थेमध्ये या विभागाच्या चेअरमन पदाची जबाबदारी दिली. विश्वासाने कामं टाकली
जबाबदारी सोपवली, पण त्यांनी त्या विश्वासावर चढावा दिला. विश्वासानं सहकार्य करण्याच्या ऐवजी ते वेगळ्या रस्त्याने गेले, त्यांचे रस्ते बदलले आणि आज एका वेगळ्या रस्त्याने जाऊन या निवडणुकीमध्ये एक वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. काही हरकत नाही, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निकाल घ्यायचा अधिकार असतो. पण मी एवढंच सांगू इच्छितो की आम्ही साधा शिक्षकाच्या घराचा सोडून हा तुमच्या पुढे उत्तम कार्यकर्ता म्हणून निवडणुकीला उभा केलेला आहे. आणि ह्याची खात्री देतो की आमचा हा सहकारी उत्तम प्रकारचं काम या ठिकाणी करेल. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये व्यक्तींची सुद्धा शंका नाही. आज या ठिकाणी जे काम करतील ते चांगले काम करतील. आज आम्ही बघतो की निवडणुकीमध्ये पैशाची उधळण होते, कुठलं पैसे येतात माहीत नाही. आणि हा मोठ्या प्रमाणात पैशाने वचनाने विकत घेण्याच्या संबंधीचा प्रयत्न काही लोक करत असतात. आणि विशेषतः दारूचे कारखाने जे चालवतात त्यांची स्थिती ह्या बाबतीत अतिशय वेगळी असते. आणि एवढंच सांगू इच्छितो की आज या तालुक्याचं एक वैशिष्ट्य लोक विचारतात की तुमच्याकडे निवडणूक कशी चालली. आहे निवडणूक चालली. आमचा कार्यकर्ता साधा शिक्षकाच्या घरात जा, कष्ट करणाऱ्या लोकांच्या शिवाजीचे लोकांचं प्रेम आहे आणि काम करतो. तर लोक मला सांगतात तर निवडणुकीला संघर्षाला शिकेल त्याला काय हरकत नाही. लोकांचाच असतो, त्याला शिकायला काय अडचण येत नाही. आणि विचारलं त्यांना हा वर्ष तुम्हाला करतात का विचारचा हा लागतात. त्यांनी सांगितलं की त्याची लढाई विंगळी आणण्याची आहे. ही काय विंगळी मला काही कळली. मी तर चौकशी केली ही विंगळी काय लागली. तर नंतर असं कळलं की एकेकाळी कोकणाचं वैशिष्ट्य अनेक चांगल्या गोष्टीच्यासाठी होतं. इथून जाणाऱ्या गोदावरी आणि त्या गोदावरीच्या संबंधित आस्था असलेलं एक शहर म्हणून या शहराच्या संबंधीचं वैशिष्ट्य होतं. आजूबाजूला साई संस्थांसारखे संस्थान लोकांचं श्रद्धेचं ठिकाण होतं. आता त्या सगळ्या बाजूला काय भिंगली यासारखं उत्पादन होऊन नव्या भिंगलीला एका चुकीच्या रस्त्या नेण्याच्या संबंधीचं काम कुणी करत असेल तर आमचा संदेश त्या रस्त्याला कधीही जाणार नाही. लोकांना रस्ता दूर ठेवी त्याच्यासाठी आपण त्यांना शक्ती दिली पाहिजे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की जे निवडणुकीला आमच्या समोर उभे त्यांना तिकीट आम्ही लोकांनी दिली, संधी आम्ही लोकांनी दिली, पदं आम्ही लोकांनी दिली आणि सगळं मिळाल्याच्या नंतर ते दिलं तर त्यांनी वैशिष्ट्य दाखवलं का पक्ष बदलून जो आपल्या विचाराशी पक्षाशी आणि मतदारांशी प्रामाणिक राहू शकत नाही त्याचा कधी बाळासाहेब ठेवू नका. मताचा फासेला अशा माणसाला कधी देऊ नका. आपण संधी द्या. मी तुम्हाला खात्री देतो की कोपरगाव तालुक्याच्या सामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी हा तरुण प्रयत्नाची फराकाचा करेल आणि नुसताच प्रयत्न करेल एवढं नव्हे. त्या प्रयत्नाला डिजिटलमध्ये जे जे काही शाळा जे जे काही सरकार आहे ते लागेल त्याच्या पाठीशी मी स्वतः काय आणि 16 काय पूर्ण साक्षी जवळ राहून आणि त्याच्या मार्फत या तालुक्याच्या लोकांचे प्रश्न हे सोडवले जातात. हे चित्र निर्माण करायला त्याला आम्ही हातभार लावून त्यासाठी सर्व विजय करा ही विनंती करतो. आणि माझ्या पुढच्या सभेला जायला आपल्या सगळ्यांची परवानगी